जय संत भगवान बाबा, जय संत वामन भाऊ। वंजारी समाजातील माझे सर्व बंधू भगिनी, आपणा सर्वांना सादर नमस्कार। संत भगवान बाबा यांचे चरित्र भगवान वामन मिसाळ यांनी लिहिलं। ते चरित्र वाचून मी भारावून गेलो। त्यांच्याबाबत लिहावं असं वाटलं, पण म्हटलं एवढं छान, एवढं नितांत सुंदर ज्यांनी लिहिलं आहे त्यापेक्षा आपण अधिक काय लिहावं, आपण ते चरित्र वाचावं। भगवान गडला हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं। भगवान बाबा यांच्या बाबत गीतलेखन माझ्याकडून घडलं, ते गीत मी आपल्या पुढं सादर करतो आहे। संत भगवान बाबा यांनी नवा जन्म घेतला। पूर्वजन्म पुनर्जन्म असं नसतं बरं, पण समजा त्यांनी जन्म घेतला आणि ते आपल्याला सांगतील, विनंती करतील, त्यांना काय सांगावं असं वाटेल असा विचार करून हे गीत मी लिहिलंय। ला 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 ला। संत भगवान बाबांनी, संत भगवान बाबांनी काय काय सांगितलंय बघा। सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण। सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण। करानित सदाचार, मी विनवितो भगवान। करानित सदाचार, मी विनवितो भगवान। देवगुणी माता पिता, भक्तिमय बालपण। विठ्ठल भक्तीत रंगलो, लोणी गावात शिक्षण। गुरुमानी बाबांसवे, नारायणगडी वास्तव्य। आळंदीत बंकट स्वामी, कीर्तनाची चालेलय। सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण। करानित सदाचार, मी विनवितो भगवान। लाभला मनुष्य जन्म, किती दुर्लभ अमूल्य। प्राणी कीटकांना बघा, कळे मनुष्य जन्माचे मोल। नित ताजा शाकाहार, राहतसे शुद्ध मन। शुद्ध मनी सद्विचार, तैसे घडते जीवन। सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण। करानित सदाचार, मी विनवितो भगवान। चांगुलपणा हाची देव, परोपकार हेची पुण्य। चांगुलपणा हाची देव, परोपकार हेची पुण्य। नका पर पीडा करू, वाढे पापाचेच भय। नका पर पीडा करू,
वाढे पापाचेच भय, दुःखितांना सुखी करा, सर्व कर्तव्यांना न्याय, दुःखितांना सुखी करा, सर्व कर्तव्यांना न्याय, प्रपंच नि परमार्थ दोन्ही राखा समन्वय, प्रपंच नि परमार्थ दोन्ही राखा समन्वय, सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण, करा नित सदाचार, मी विनवितो भगवान, किती कोणा गमावले, करावे आत्मचिंतन, किती कोणा गमावले, करावे आत्मचिंतन, ज्यांच्यासाठी राबलात काय लाभ नुकसान, ज्यांच्यासाठी राबलात काय लाभ नुकसान, वाचा थोरांची चरित्रे, राहो सन्मित्रांचा संग, वाचा थोरांची चरित्रे, राहो सन्मित्रांचा संग, माता पित्यांची रे सेवा, तेची तीर्थ आहे जग, माता पित्यांची रे सेवा, तेची तीर्थ आहे जग, सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण, करा नित सदाचार, मी विनवितो भगवान, सांप्रदायिक ओळख आता बदलले पान, सांप्रदायिक ओळख आता बदलले पान, सोडा व्यसन मांसाहार, गलिच्छ राजकारण, सोडा व्यसन मांसाहार, गलिच्छ राजकारण, नवे नेतृत्व घडावे, नवे घडवा जीवन, नवे नेतृत्व घडावे, नवे घडवा जीवन, मूल घडवा सद्गुणी, कमवा चारित्र्याचे धन, मूल घडवा सद्गुणी, कमवा चारित्र्याचे धन, सोडा स्वार्थ अहंकार, विनाशाला ते कारण, करा नित सदाचार, मी विनवितो भगवान, विनवितो भगवान, विनवितो भगवान, विनवितो भगवान. संत भगवान बाबाच जणू माझ्या मुखातून माझ्याद्वारे आपल्याला विनंती करतायत की आपण आपलं चारित्र्य हे जपलं पाहिजे, वाढलं पाहिजे. गलिच्छ राजकारण जे करतायत त्यामध्ये आपण पडायचं नाही. कुणाच्या मागं किंवा पुढं हिंडायची काही आवश्यकता नाही आहे. ते आपल्या फायद्याचे नाही आहे. नवं नेतृत्व घडलं घराणेशाही सोडून तर भवितव्य आहे चांगलं. नाही गेल्या 40-50 वर्षात जे झालं तेच पुन्हा होत राहणार आहे. अधिक काही मी तुम्हाला सांगू इच्छित नाही आहे. भगवान बाबा यांचं सानिध्य मला तर लाभलं नाही, पण ज्यांना लाभलं त्यांचा मी नातू आहे. हरिभक्तपरायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सनगावकर, सनगाव हे फार मोठे संत होऊन गेले. ते कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. संत भगवान बाबा आमच्या घरी मुक्कामी माझ्या आजोळी सनगावला येत असायचे. पंचक्रोशीत त्यांची कीर्तनं व्हायची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भगवान बाबा, माझे आजोबा हे समकालीन मित्र, समकालीन कीर्तनकार. त्यांचा ज्ञान जागर हा अखंडपणे सुरू असायचा. प्रबोधन कार्य त्यांचं सुरू असायचं. भगवान बाबा हे
थक्क झाले, ते बघू लागले की इथं आपल्या अंबाजोगाईमध्ये मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या नावाने संस्थान उभं राहू लागलेलं आहे. आणि त्यासाठी कोणीतरी संत इथला, मला 1 रुपया पण नको आहे, माझं कीर्तन प्रवचन चालू आहे, तुम्हाला जे द्यायचं असेल इथं जे बसलेले भाविक त्यांच्याकडे तुम्ही वर्गणी द्या, ही वर्गणी त्या संस्थांच्या कामामध्ये लागेल, मला 1 रुपया पण नको, असं म्हणणारे जे संत होते ते होते माझे आजोबा हरिभक्त लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सनगावकर, ज्यांच्या त्यागातून आणि तसेच बाळाबुवा दामोशन असतील, आणखी बरीच मंडळी आहेत, प्रल्हादबुवा शिंदे आपेगावकर असतील, शंकर बापू आपेगावकर असतील, अशी अतिशय महनीय मंडळी, या सगळ्यांच्या प्रयत्नातून मुकुंदराज संस्थान हे उभं राहिलेलं आहे. हे सगळं मला सांगावंसं वाटतं यासाठी की मला तो जो सगळा वारसा जो आहे तो सांगताना खूप अभिमान वाटतो आणि त्यानुसार मी वागतो, याचाही मला रास्त अभिमान वाटतो. संत भगवान बाबा यांच्याबद्दल भरभरून बोलावं, सांगावं चरित्र अतिशय सलग अखंडपणे कितीतरी घंटे आपल्या पुढं हे मला वाटायला लागतं. पण तुम्हाला तेवढाच अभिमान वाटला पाहिजे सकल वंजारी समाजाला की आपल्या समाजामध्ये भगवान बाबांचे सार्थ असे वारसदार, ज्यांची PhD आहे, जे महंत आहेत, न्यायाचार्य आहेत, महंत नामदेव शास्त्री, त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनी ज्या काही सद्भावना, त्या सद्भावना व्यक्त केलेल्या आहेत वंजारी समाजाबद्दल, त्या पण मी अनुभवलेल्या आहेत. त्यांचं प्रेम मला लाभलेलं आहे. 1-2 दिवस त्यांच्या सानिध्यामध्ये मी भगवान घडला होतो. अतिशय विद्वान ते गृहस्थ आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, त्यांनाच आपल्या नेतृत्वाने प्रचंड छळलेलं आहे. कोणी छळलंय तेही तुम्हाला ठाऊक आहे. संत भगवान बाबा तुम्हाला अनुभवायचे असतील चरित्र वाचा, जायचं असेल आपण भगवानगडाला जाऊ शकता. आणि त्यापेक्षाही तुम्हाला महत्त्वाचं मी सांगेल, आपल्याला वाढवायचं असेल तर आपला चरित्राचा गड वाढवायचा आहे. त्याच्या मागं लागू आपण, आपली मुलं सद्गुणी घडवू, निर्व्यसनी घडवू, सदाचारी घडवू. कुठल्याही पक्षाशी आमचं देणं घेणं नाही आहे. कुठल्याही समाजाचा जातीचा असो, जो चारित्र्य संपन्न असेल त्याच्या मागं आम्ही उभं राहू आणि त्या नेतृत्वाला उभारी देऊ, हे सांगायची वेळ वंजारी समाजाला आलेली आहे. आपण अतिशय सुज्ञ आहात, खूप आपण गमावलेलं आहे. जे आपण आहोत ना, त्यांना आपल्याला वाचवायचं आहे. देशातील काही कोटी लोकांच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांना आपण थारा द्यायचा नाही आहे. तुमचे आमचे नातेवाईक 100पेक्षा अधिक ज्यांनी मारलेले आहेत त्यांना आपण थारा द्यायचा नाही आहे. आपल्याला जगायचं आहे, आपल्याला सांप्रदायिक वारसा चालवायचा आहे आणि आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे. हा महाराष्ट्र आणि हा भारत हा आपल्याला खूप मोठा करायचा आहे, चारित्र्य संपन्न घडवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या वंजारी समाजातील भूषण असलेलं मोठे संत भगवान बाबा यांचं चरित्र आपण वाचायचं आहे. त्या चरित्राबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे, सविस्तरपणे बोलणार आहे. आपण हे चरित्र वाचावं. राजयोगी श्री संत भगवान बाबा सर्वांगीण चरित्र, लेखक भगवान वामन मिसाळ. ज्यांना हे पुस्तक प्राप्त करायचं आहे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर घ्यावा. 94 21 34 48 77. पुन्हा वाचतो आहे, 94 21 34 48 77. अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहू आपण. आणि वाटलं कधी भगवानगडला जावं, जा आवर्जून. भगवान बाबा तुम्हाला भेटतील. चांगला पक्ष, त्याबद्दल बोलणं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण हे सुद्धा भारावून गेले भगवान बाबांना भेटून. आणि ते आले, हो, उद्घाटनासाठी आले. भगवानगडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण, काँग्रेसचे मोठे नेते तिथं आले होते. त्यांच्याबाबतच्या बऱ्याचशा आठवणी आहेत, त्या मी तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला वाईट वाटेल, आपल्याच जातीतील समाजातील स्वार्थी लोकांनी भगवान बाबांचा प्रचंड छळ त्यावेळेस केलेला आहे. आणि त्यांचा उपयोग करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजायचा प्रयत्न हा अजूनही चालू आहे. अधिक काय सांगावं, नवं नेतृत्व कुठल्याही जातीचं असो, आपल्या मतदारसंघातून जे उभं राहील महाराष्ट्रामध्ये, त्यांना आपण साथ सोबत द्यावी. जय मानवता, जय जगत, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भगवान बाबा, जय वामन भाऊ.